सुशासन आठवडा या कार्यशाळेचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते उद्घाटन। प्रत्येक वर्षी दिनांक 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो। केंद्र शासनामार्फत दिनांक 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह गाव की ओर साजरा करण्यात येत आहे। त्या निमित्ताने आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सुशासन आठवडा निमित्ताने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यशाळेस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नराळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, प्रभारी मुख्य अधिकारी रवींद्र शिंदे, पोलीस उप अधीक्षक संगीता शिंदे, तहसीलदार सचिन भालेराव, तहसीलदार प्रमोद कदम, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोडके म्हणाले की शासन स्तरावर विविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जातात। या नाविन्यपूर्ण योजना सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असल्याने त्यांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे याची जाणीव सर्व शासकीय यंत्रणांना असणे गरजेचे आहे। तसेच जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या विविध नाविन्यपूर्ण योजनांची नोंद शासन स्तरावर होणे गरजेचे आहे। त्यासाठी हा सुशासन आठवडा राबविण्यात येतो। सुशासन सप्ताहाचा एक भाग म्हणून प्रशासन गाव की ओर अभियान राबविण्यात येत असून प्रशासन गाव की ओर अभियानात सर्व शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग घेऊन नागरिकांना पारदर्शक व तत्पर सेवेचे वितरण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे। या सप्ताहात प्रशासनाच्या नवीन संकल्पना व उपक्रमांद्वारे नागरिकांच्या सार्वजनिक तक्रारींचे निवारण तसेच ऑनलाईन सेवा व सेवा वितरण अर्जाचा निपटारा करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले। यावेळी या कार्यशाळेत जिल्हा पोलीस अधीक्षक, पालघर जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून जिल्ह्याच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी असणाऱ्या विविध संकल्पना व उपक्रमांचे सादरीकरण केले। तहसीलदार सचिन भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले।